चारही स्तंभ बहुतांशी अगदी 90% बरोबर काम करत नाहीये आणि म्हणून आज देश अधोगतीला गेलेला आहे. आणि असंच चालू राहिलं तर मग आजचा जो तरुण आहे त्याला रोजगार नाहीये, त्याला 2 वेळचं खायची मारामार पडलेली आहे. आज 20-20, 15-15 हजाराच्या नोकरीवर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट लोक काम करतायत. शिपायाच्या नोकरीसाठी पीएचडी झालेले लोक अर्ज करतायत. लोकांना खायला पैसे नाहीयेत, हाल चालू आहेत. आणि अशा पद्धतीमध्ये हे लोक असं हजारो कोटी रुपयांचे भ्रष्टाचार करताय. तर हा तरुण एक दिवस चिडणार नाही का? आणि हा तरुण मग एक दिवस भारताचा नेपाळ करणार नाही का? आणि असं जर त्या तरुणाने केलं तर त्या तरुणाचा काय दोष आहे? आणि म्हणून या पुढाऱ्यांनी पहिल्यांदा सुधारण्याची गरज आहे. हे निर्लज्ज झालेले आहेत आणि या निर्लज्ज लोकांना बहुतांशी सगळे आहेत असं मी म्हणत नाही. त्याच्यातले 5% चांगले आहेत, पण 95% बेकारच आहेत. आणि मतदारही 95% बेकार आहेत. आणि म्हणून बेकार पुढारी सत्तेवर येतात, बेकार पक्ष सत्तेवर येतात आणि चांगल्या माणसाला त्रास दिला जातो. कुत्रे हाल केले जे चांगले माणसं आहेत ते. आणि ही सगळी अशी पद्धत भारतात चालू आहे. त्यामुळे कीव करावी अशी व्यवस्था इथे निर्माण झालेली आहे आणि ही सगळी एक दिवस रसातळाला जाणार. आणि ही व्यवस्था उद्या जर तरुणाने उद्ध्वस्त केली तर तरुणांना दोष देऊ नका. आधी हे पुढारी सुधारले पाहिजे, व्यवस्था सुधारली पाहिजे, चारही स्तंभ सुधारले पाहिजे. मीडियाची जबाबदारी अजिबात पार पाडत नाहीये, ही फॅक्ट आहे. न्याय व्यवस्थेने अतिशय कडक धोरण अवलंबलं पाहिजे. आणि मग बाकीचे स्तंभ आहेत त्यांनी त्यांची त्यांची जबाबदारी काय केली पाहिजे. पण आज पुढारीच बिघडलेले आहेत, तर मग सगळी व्यवस्था बिघडणारच आहे. यथा राजा तथा प्रजा, हा सगळा नियम आहे. आणि म्हणून आता हतबल होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे, निराशाजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि पुढे एक 5 वर्षामध्ये तरुण ही सगळी परिस्थिती हातामध्ये घेऊन तरुण बंड केल्याशिवाय राहणार नाही. दुसरा उपाय नाही. ही भ्रष्टाचारी व्यवस्था उखडून टाकावी लागेल आणि हे काम तरुणांना करावं लागेल.